इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगात खर्चीवाले यंत्रमागधारक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यंत्रमागधारक स्वतः यंत्रमाग घालून स्वतःचं काम करत असतात. या खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी खर्चीवाले आणि ट्रेडिंग धारक यांची प्रांत कार्यालयात बैठक झाली. बैठकीनंतर बुधवारी योग्य तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र बुधवारी ट्रेडिंग धारकांनी एकत्रितपणे येऊन यंत्रमागधारकांना तुम्ही कुठल्या कायद्यात बसत नाही, त्यामुळं आम्ही मजुरीवाढ देऊ शकत नाही असं निवेदन दिलं. निवेदनानंतर यंत्रमागधारक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आक्रमक झालेल्या खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आमदार राहुल आवाडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमदार ट्रेडिंग असोसिएशनवर दबाव आणतायत का असा सवाल करत संतप्त आंदोलकांनी आमदार हा जनतेचे आहेत की कुणा एकट्याचे नाहीत, त्यामुळं त्यांनी आंदोलनामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर मजुरीवाढ करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी 2 दिवसांमध्ये जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्याशी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. आश्वासनानंतर खर्चीवाले यंत्रमागधारक शांत झाले असले तरी आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. इचलकरंजीत सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह दिसू लागली असून 2 दिवसांनी होणाऱ्या बैठकीकडे यंत्रमागधारकांचं लक्ष लागून राहिलंय.